हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी असे. तर तुम्ही एकदा बनवलं तर सारखं बनवाल, आठवड्यातून 2-3 वेळा तरी बनवाल. एकदम तुमच्या जिभेला चव नसेल आणि तुम्ही हे जर बनवलं तर तुम्ही 2-3 वेळा तरी बनवाल आणि तुमच्या जिभेला चव पण येईल. इतकं पौष्टिक आहे आणि लहान मोठ्यांशी सगळ्यांना आवडणारे आपण आज बनवणार आहे मेथीचे कटलेट म्हणा किंवा वड्या म्हणा. तर भरपूर सारी आता मेथी आली आहे बाजारामध्ये. जिकडे बघेल तिकडे भरपूर मेथीच मेथी. तर आपण मेथीचे वेगवेगळे प्रकार असं जर बनवून खाल्लं तर आपल्याला अजिबात कंटाळा येणार नाही. एवढी चव भारी लागते ना याची. सारखं आपण भाजी बनवून खातो, धपाटे बनवून खातो, पण असं काहीतरी नवीन वेगळं जर बनवून खाल्लं तर आवडीने खातील मुलं पण आणि सगळेच आपले घरातले. तर मी मेथीची भाजी एक जोडी याला स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतली. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि भरपूर सारा असा लसूण घातलेला आहे आणि 1 चमचभर जिरं घातलेलं आहे. तर हे मिक्सरला आपण फिरून घेऊया आणि जेवढं बारीक होईल तेवढं बारीक फिरवायचं आहे. तर मस्त छान आता हे बारीक झालेलं आहे. तर इकडं मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकता मी 1 वाटी बाजरीचं पीठ आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं कमी बेसन घेतलेलं आहे. बघू शकता. तर 1 वाटी बाजरीचं पीठ आणि थोडंसं कमी बेसन, एक काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे 1 चमचभर, हळद घातलेली आहे कलरसाठी आणि 2 चमच लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. जे आपण मिक्सरला फिरवलं होतं ते 2 चमच घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. आता याच्यामध्ये घातलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि भरपूर सारे असे पांढरे तीळ घातलेले आहेत बघू शकताय आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे कोरडे जिन्नस आहे ते आपण हाताने असं कोरडं अगोदर मिक्स करून घेऊया. सगळीकडे मिक्स होईल असं कोरडं अगोदर मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लागल तसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून असं घट्टसर मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त शेलसर पण नाही, असं छान असं मळून घ्यायचं आहे याला. खरंच हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला ना, नक्की तुम्ही 2-3 वेळा तरी बनवाल. एवढा भारी लागते. खरंच खूप छान लागते, एकदम टेस्टी. तर असं मी मळून घेतलेलं आहे बघू शकताय आणि लगेच असं लांबट आकाराचा आपल्याला असं गोळा तयार करायचा आहे. असं लांबट आकाराचं करून घ्यायचं आहे बघू शकताय या पद्धतीने. तर मी असं या पद्धतीने लांबट आकाराचं असे करून घेते. तर याचे कमीत कमी 2-3 तरी असे होतील बघू शकताय. आता हे राहिलेलं आहे त्याचे पण या साईजचे मी असं करून घेते. अगोदर मी प्लेटला या थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण याला आता वाफवून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडं असं आपण जसं मोदक वाफवतो तसे तुम्ही वाफवून घेऊ शकताय. पातेल्यामध्ये पाणी आणि वरनं हे वाफवून घेऊ शकताय. माझ्याकडे हा कुकर आहे. तर 20 मिनिट आपण याला आता वाफवून घेऊया. कमीत कमी याला 20 मिनिट तर लागते. तर आता 20 मिनिट झालेले आहेत. बघू शकताय मस्त छान आता हे आतपर्यंत शिजलेले आहेत आणि खूप टेस्टी लागतात हे. तर बघू शकताय मस्त छान आता शिजलेले आहे. एक एक करून आपण पोळपाटावर काढून घेऊया. तर गरम असल्यामुळे मी चमचने असं काढून घेते. थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला याला कट करायचे आहे. बघू शकताय मस्त छान आता हे शिजलेले आहेत. तरी पण आपल्याला ट्राय करून बघूया. एकदम असं आतपर्यंत छान आता हे शिजलेले आहेत. तर आता हे एकदम असं कोमट झालेले आहे. आता आपण याला असं कट करून घेऊया. तर एकदम असं पातळ कट करून घ्यायचे आहेत. एकदम असं जाड आपल्याला कट न करता मीडियम साईज असं कट करून घ्यायचे आहेत. बघू शकताय मस्त ही साईज आतपर्यंत पूर्ण शिजलेलं आहे हे. फक्त आपल्याला 2 पळी तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. जास्त तेल नाही लागत याला. फक्त 2 पळी तेलामध्ये मस्त छान आता हे कुरकुरीत फ्राय होतात हे. तर मस्त छान आता आपल्याला 2 पळी मी तेल घेतलेलं आहे आणि गॅस हे मिडियम ठेवायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे आलटून पलटून मस्त छान याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर याच पद्धतीने आपण सगळे आता असं करून बघूया. आणि हे भाजते वेळेस फ्राय करते वेळेस आपला गॅस मिडियम ठेवायचा आहे. अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मिडियम गॅसवर असं खरपूस मस्त असं फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. फक्त आपल्याला 2 पळी तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्ही असं खाल्लं तरी आपण याच्यामध्ये भरपूर असं तिखट वगैरे घातलेलं आहे. असं खाल्लं तरी पण छान लागते. सॉसबरोबर खाल्लं तरी पण हे छान लागते. तर मिडियम गॅसवर आता मस्त छान असे कुरकुरीत आपले झालेले आहेत बघू शकताय. तर या आता सगळे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिले आहे ते पूर्ण असे फ्राय करून घेऊया आपण. तर इकडं प्लेटमध्ये काढून घेऊया.
कारण याला थोडंफार तेल असेल तर याला पूर्ण असं टिश्यू पेपरला तेल जाईल. आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. मस्त असे कुरकुरीत वडे झालेले आहेत. तुम्ही काही पण याला नाव द्या, बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा.